हॅलो मकर राशी, कशा आहेत सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा. ओके, सो पहिलं कार्ड काढलं आहे द मॅजिशियन, द हँगमॅन. अजून एक कार्ड काढते, 7 ऑफ पेंटिकल्स. ओके, जुलै महिना मकर राशी. या महिन्यात ना मी इतकी मेहनत करतोय पण रिझल्ट कधी मिळणार या विचारात असू शकता. पण कार्ड्स काय सांगतायत? तुमची मेहनत वाया जाणार नाही. योग्य वेळ आल्यावर तिचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. त्यानंतर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या वेगाने होणार नाहीत. एखाद्या ठिकाणी कदाचित तुम्हाला थोडंसं थांबावं लागू शकतं. एखादी परिस्थिती, म्हणजे जी काही तुमची परिस्थिती असेल त्याला वेगळ्या नजरेने, वेगळ्या दृष्टिकोनाने बघण्याची गरज भासू शकते. कधीकधी थोडं थांबल्याशिवाय पुढे जाण्याचा एक महत्त्वाचा भाग तुम्हाला असू शकतो. आणि शेवटचा संदेश खूप पॉवरफुल आहे. या महिन्यातनं तुम्ही जे ठरवाल त्यासाठी योग्य प्रयत्न केले तर ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. लक्षात ठेवा मकर राशी. स्वतःवर शंका करू नका. त्यामुळे तुमच्याकडे कौशल्य, बुद्धी आणि संधी तिन्ही आहेत. लक्षात ठेवा. फक्त स्वतःच्या ताकदीवर ना विश्वास ठेवा आणि मग पुढे जा. ओव्हरऑल काय तर जुलै महिना तुम्हाला एकच संदेश देतो आहे, संयम ठेवा, योग्य वेळेची वाट पहा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कारण तुमच्याकडे तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आधीपासूनच आहे मकर राशी. समजते? उप्स कार्ड्स, तुमची एनर्जी खूप हाय आहे. आता आपण बघणार आहोत ऑगस्ट महिना. सो व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा. 8 ऑफ वँड्स, चॅरियट. अजून एक कार्ड काढणार आहे ऑगस्ट महिना मकर राशी. ओके, जसं मी बघत आहे सुरुवातीला काय होईल की अशी सिच्युएशन येईल की मी करू का नको करू, माझ्याकडनं हे होईल की नाही होणार. तर या थोडंसं विचाराने सुरुवात होणार आहे महिन्याची. खरं सांगायचं तर ना तुम्हाला कोणच अडवत नाही आहे. तुम्हीच स्वतःच होल्ड करून ठेवला आहात. एखादं हा सेल्फ डाऊन सोडला ना की तुम्हाला तुमचा ग्लोअप सुरू होईल, म्हणजे तुमची सुरुवात सुरू होईल. त्यानंतर ह्या महिन्यामध्ये ना तुम्हाला फुल ऑन मुमेंट असा देणार आहे. म्हणजेच काय तर कामात प्रगती, नवीन संधी, काहीतरी नवीन पार्टनरची एंट्री. तर आधीपासून रिलेशनशिपमध्ये असाल तर नातं आणखी मजबूत होणं. आरोग्यामध्ये चांगले बदल दिसत आहे. एखादा त्रास जर तुमचा सुरू असेल तर तो हळूहळू सुधारताना दिसत आहे. अँड अजून एक असा मेसेज दिसतो आहे की ज्या गोष्टी अडल्या होत्या त्या आता वेगाने सरकणार आहेत. ज्या गोष्टीची परिस्थितीमध्ये तुम्ही होल्डमध्ये होतात, अडकलेल्या होतात, थांबलेल्या होतात, त्याला आता वेग मिळणार आहे. एखादा फोन, मेसेज, चांगली बातमी, प्रवास, एखादी संधी अचानक समोर येऊ शकते आणि तुम्ही म्हणाल फायनली या सगळ्या गोष्टी आता सुरळीत चालू झाल्या आहेत. सो ओव्हरऑल काय तर ऑगस्ट महिना तुम्हाला एकच मेसेज देतो आहे की ना स्वतःवरचा ना डाऊट सोडा. कारण आत्ता तुमच्या आयुष्यात ना गोष्टी वेगाने बदलताना सुरुवात होणार आहे. ऑगस्ट महिन्यात फक्त पहिलं पाऊल उचलायचं धाडस तुमच्याकडे असलं पाहिजे बस. सो आता बघणार आहोत सप्टेंबर महिना. सो सप्टेंबर महिन्यामध्ये जसं मी बघत आहे, सप्टेंबर महिन्यात ना सुरुवातीला तुम्ही थोडेसे गोंधळलेले असणार आहेत. म्हणजे नेमकं काय बरोबर आणि काय चुकीचं हेच समजणार नाही आहे. तुम्हाला ना स्वतःवरच शंका येऊ शकते किंवा काही लोकांना ना समोरच्या पार्टीवर, म्हणजे समोरची व्यक्ती, समोरची परिस्थिती, त्यांच्यावर डाऊट यायला लागणार आहे. शंका असणार आहेत पहिल्या सुरुवातीला मनामध्ये बरेचशा. आणि मग त्याच्यामध्ये ना घाईत कोणताही निष्कर्ष काढायचा नाही आहे. कोणाला जज करायचं नाही आहे. सगळं पडताळणी करून बघायचं आहे, मगच त्या गोष्टीवर डिसिजन घ्यायचं आहे. पण महिन्याच्या मध्यंतर म्हणजे मध्यभागी परिस्थितीनं बदलताना दिसत आहे. हळूहळू सगळ्या गोष्टींना तुम्हाला क्लिअरिटी मिळायला लागणार आहे. ओके, एखादी आनंदाची बातमी, मनाला समाधान मिळणारी एखादी गोष्ट किंवा सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात येऊ शकते. त्यामुळे ना जो गोंधळ सुरुवातीला होता तो हळूहळू कमी होईल. आणि शेवटी तुम्ही जे काही इतके दिवस मनापासून करत होता त्यात फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. त्यामुळे मध्येच हार मानू नका, थोडं संयम ठेवा. कारण तुम्ही पेरलेले बी आता हळूहळू फळ देऊ लागेल. सो ओव्हरऑल काय, सप्टेंबर महिना सुरुवातीला थोडा गोंधळलेला
असला तरी शेवटी स्पष्टता, समाधान आणि मेहनतीचं फळ देणारा महिना हा ठरणार आहे. खूप छान असा संदेश होता. तुम्ही तुमच्या परिस्थितीप्रमाणे तो कॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाची परिस्थिती डेफिनेटली वेगवेगळी असणार आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी कन्फ्युजन्स असणार आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला त्या गोष्टीची स्पष्टता तुम्हाला मिळणार आहे. समजते? सो ऑल द बेस्ट. बाय बाय.